खारकोपर के हजारों नागरिकों का लंबे समय से चला आ रहा इंतजार आखिरकार खत्म हो गया। क्षेत्रवासियों की बहुप्रतीक्षित बस सेवा का शुभारंभ कर दिया गया। इस अवसर पर नारियल फोड़कर बस को रवाना किया गया और स्थानीय नागरिकों ने इस ऐतिहासिक पल का स्वागत किया। इस बस सेवा को शुरू कराने के पीछे समाजसेवी सचिन शेटघरत और सचिन राजे येरुनकर के लगातार प्रयास अहम रहे। नागरिकों की मांग को प्रशासन तक पहुंचाने और उन्हें पूरा कराने के लिए लंबे समय से लगातार प्रयास किए जा रहे थे, जिसका परिणाम आज क्षेत्र के लोगों को मिला। बस सेवा के शुभारंभ के दौरान बड़ी संख्या में स्थानीय नागरिक भी मौजूद रहे। क्षेत्र की महिलाओं ने इस पहल की सराहना करते हुए कहा कि लंबे समय बाद उनकी एक महत्वपूर्ण मांग पूरी हुई है। उन्होंने इस जनहित के कार्य के लिए सचिन शेटघरत और सचिन राजे येरुनकर का आभार भी व्यक्त किया। सचिन शेटघरत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आत्तापर्यंत इथं ज्या काही सेवा सुविधा उपलब्ध झाल्या त्या आम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आमचं सचिन शेट होते आणि दोन्ही सचिन शेट मिळून यांनी बऱ्यापैकी बहुतेक कामं खूप पटापट केली जी त्यांच्या हातात होती ती त्यांनी कुठलाही वेळ न लावता केली। जसं की रेल्वे सेवा सुरू केली, त्याच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या गेल्या। त्यानंतर नागरिकांसाठी बस सेवा सुरू होत्या, परंतु त्या तितक्या मुबलक प्रमाणात नव्हता, तर त्याच्यासुद्धा फ्रिक्वेन्सी त्यांनी भरपूर प्रमाणात वाढवल्या। त्यानंतर आता शेलघरच्या तिसऱ्या वेळेसपर्यंत बस सुरू होती, परंतु आपल्या खारकोपरपर्यंत सुरू नव्हती ती। त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। प्रत्येक वेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्हाला काही समस्या असतील तुम्ही आमच्यापर्यंत त्या पोहोचवा। त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांनी सुद्धा त्या पुढे त्यांचा सारखा फॉलोअप घ्यावा लागतो, कारण की एखादी समस्या निर्माण झाली आणि ती लगेच सोडवली गेली असं होत नाही। एक नागरिकांना दोघांचाही फॉलोअप घ्यावा लागतो आणि त्यांना पुढे मोठ्या प्रमाणात फॉलोअप घ्यावा लागतो, तेव्हा ते जाऊन कुठे एक काम कंप्लीट होतं। त्याचप्रमाणे आता हे CBD बेलापूर असेल, आर्टिस्ट विलेज असेल, घनसोली, वाशी या ज्या काही 17, 18 आणि 23 नंबर आणि आपली एक अटल सेतू साईडने बस जाते, या सर्व बस सेवा त्यांनी फॉलोअप घेऊन नागरिकांनी समस्या मांडून त्यांच्या वारंवार घेतल्या गेलेल्या फॉलोअपनुसार त्या आज पूर्ण झाल्यात आणि आता शेलघर कमानी 3 पासून खारकोपरपर्यंत स्टेशनपर्यंत बससुद्धा सुरू झालेली आहे। त्याच्या फ्रिक्वेन्सी सुद्धा खूप प्रमाणात आहे। पाठीमागे सुद्धा त्यांनी ट्रेनचं सुद्धा असंच आहे की तिथे मास्टरपर्यंत स्वतः ते उपस्थित राहून त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि आमच्यासोबत ते स्वतः त्या ठिकाणी येऊन त्यासुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवल्या। आणि ह्या फक्त स्थानिक ज्या समस्या आहेत या दैनंदिन गरजा आहेत लोकांच्या, जसं की पाण्याचा प्रश्न आहे। उल्व्यात सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो आज नागरिकांना पाण्याचा आहे।
तर वारंवार पाण्याचा प्रश्नसुद्धा त्यांनी सोडवला. सिडकोमध्ये सुद्धा फॉलोअप घेण्याचं काम त्यांनी केलं. तिथे सुद्धा पाण्याचे टँकर आम्हाला त्यांनी मिळवून दिले. पाणी आहे, ह्या स्ट्रीट लाईट आहेत, जेव्हा कुठे बंद पडतात तेव्हासुद्धा त्यांना एखादी गोष्ट अशी 10 वेळेस सांगावं लागत नाही. एकदा त्यांच्यापर्यंत पोहोचली की ती लवकर ते पूर्ण करण्याचं काम करतात आणि त्यासाठी जास्त वेळसुद्धा घेतला जात नाही. त्यामुळे नागरिकांसाठी सुद्धा आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कारण आमची कामं आम्ही एक कुणाला सांगणार, कारण सिडकोपर्यंत प्रत्येक नागरिक डायरेक्ट पोहोचू शकत नाही किंवा स्टेशन मास्टर असेल किंवा बसशी रिलेटेड असेल तर आम्ही कुठलाही नागरिक हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तर आम्ही यांच्या माध्यमातून तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम ते करतात आणि कंप्लीट करून घेण्याचं कामसुद्धा तेच करतात. त्याचप्रमाणे आता हे झालं एक आपली सामाजिक धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं मोलाचा वाटा आहे त्यांचा. कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सेक्टर 16मधलं एक खूप मोठं मंदिर आहे, भाविकांचं श्रद्धास्थान आहे. ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून आज खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्सवसुद्धा साजरे केले जातात. वर्धापन दिन होतात, ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांचं बांधकाम कंप्लीट केलेलं आहे. असं जर स्थानिक नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्यामुळे सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे सचिन दादांचं सुद्धा आभार, कारण आमच्या समस्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतात, त्यांच्या ऑफिसला बसतात. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. सचिन राजे येरुनकर ने बताया कि इस बस सेवा की मांग काफी समय से की जा रही थी। इस संबंध में नवी मुंबई महानगर पालिका के साथ लगातार पत्राचार किया गया और कई स्तरों पर इस मुद्दे को उठाया गया। लगातार प्रयासों के बाद आखिरकार बस सेवा शुरू हो गई है। नई बस सेवा शुरू होने से खारकोपर, उल्वे और आसपास के क्षेत्रों के नागरिकों को बड़ी राहत मिलेगी। विशेष रूप से रोजाना यात्रा करने वाले नौकरी पेशा लोग, विद्यार्थी, महिलाएं और वरिष्ठ नागरिक अब अधिक सुविधाजनक तरीके से अपने गंतव्य तक पहुंच सकेंगे। शाहिद भाई, पहिल्यांदा तुमच्या चॅनलचं खूप खूप धन्यवाद की तुम्हाला आमची माहिती कुठून भेटली आणि तुम्ही इथं उपलब्ध झालात, ते पण आम्ही येण्याच्या अगोदर त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. त्याच्यानंतर आमचे आधारस्तंभ आम्ही लोक मित्रमंडळ असेल किंवा मित्रमंडळ आमचे एक घरोबा असलेले आमचे सचिन शेठ गरज साहेब, आमचे ग्रामपंचायतीचे रोशन शेठ मात्रे आणि समस्त उल्वेनोड रहिवासी यांचं मनापासून धन्यवाद की आज इथं आपण उपस्थित राहिलात. सांगायचं कारण एकच होतं की जेव्हा उल्वानोड डेव्हलप होत होता तेव्हा आपल्याकडे सेक्टर 17 नंबरची बस चालू होती, 23 नंबरची बस होती, फक्त बामणडोंगरीपर्यंतच ते बस यायची. साहेबांना मी सांगितलं होतं की साहेब 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट की ही बस आपल्याला आपल्याकडे फिरवायची. तर त्या अनुषंगाने आम्ही 12:30 वाजता रात्री शगुनजवळ एक मोर्चा काढून ती बस आम्ही कॉम्प्लेक्सपर्यंत आणली. या गोष्टीला 2 वर्ष झाली, लॉकडाऊनची गोष्ट आहे. त्याच्यानंतर सेक्टर 15 डेव्हलप झाला, 16 डेव्हलप झाला आणि स्टेडियमपर्यंत आपल्या कॉम्प्लेक्सपर्यंत बस यायची. पण काही कालांतराने 2 महिन्यानंतर जो सिडकोचा जो रस्ता होता तो सिडकोने बंद केला. मग जवळजवळ स्टेशनपासून उतरून लोकांना सेक्टर आपल्या कॉम्प्लेक्सपर्यंत यायला 31 मिनिटं लागायची. तर याची पूर्ण कल्पना लोकांनी सचिन शेठ गरज साहेब यांना दिली आणि त्या अनुषंगाने आज आम्ही NMTचे ऑफिसर किल्लेदार साहेब असतील, भगत साहेब असतील यांच्याशी फॉलोअप घेऊन पत्रव्यवहार करून लगातार 1 महिना आम्ही दोघं इथे आज त्यांचा फॉलोअप घेऊन आज इथे बस चालू केलेली आहे. आणि बसचा म्हणजे फक्त 17 नंबर ही बस फक्त नाही आहे, 17 नंबर असेल, 18 नंबर असेल, 23 नंबर असेल, ह्या बसेस सर्व म्हणजे कोपरखेरणा असेल, तुर्बे असेल, वाशी असेल, बेलापूर, नेरूळ या सर्व स्थानकावर जातील. त्याच्यानंतर इथे दुसरी गोष्ट अशी आहे की येणारा बस डेपो उल्वेनोडचा बस डेपोसुद्धा आपण सँक्शन करून घेतला आहे सिडकोकडून खारकोपर स्टेशनच्या बाजूला. त्याचीसुद्धा आपण लवकरच सचिन शेठच्या माध्यमातून आपण त्याचं काम चालू करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आता दुसरा एक प्रश्न राहतो की सकाळच्या एक गर्दी असते, तर आम्ही त्याचा एकसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. फक्त महिलांसाठी 2 स्पेशल गाड्या, एक संध्याकाळची आणि एक सकाळची असावी, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही एक गडबड होणार नाही आहे. त्यामुळे तोसुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो की आम्ही कुठलंही काम करत असताना राजकारणाचा आम्ही त्याच्यामध्ये भाग ठेवत नाही आहे. समाजसेवा हा आमचा पहिला भाग असतो आणि जे आम्ही ज्याही करतो, सचिन शेठ असतील, मी असतील किंवा आमचे पक्षाचे काही जे कार्यकर्ते असतील, हा आम्ही कुठलाही राजकीय भाग न ठेवता फक्त समाजकार्य आणि हे फक्त आम्ही तुमच्याकडेच करत असतो. राहिला पाण्याचा विषय, तर आजच्या घडीला आपण जर बघितला की पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहेच. पण सर्वांना विनंती करेल की आज आपण 1 दिवस आड करून पाणी चालू. स्वतः सचिन शेठनी पर्सनली मिटिंग केली आहेत. आम्ही तिघांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आम्ही दोघांनी पर्सनली मिटिंग केल्यात. जो शटडाऊन शुक्रवारचा होता, त्याच्या शुक्रवारच्या शटडाऊनमुळे तो शटडाऊनचं पाणी झाल्याच्या नंतर 4 दिवस परत पाणी यायचं नाही.
पण आम्ही एक दिवस आड करून पाण्याची सुविधा चालू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता बहुतेक ठिकाणी पाणी येतं आहे. आणि एक अजून विनंती आहे की ज्यांचं पाणी भरून होतं आहे त्यांनी ॲटलिस्ट आपली एक मोटर बंद करून जेणेकरून पुढच्यांना पाणी जाईल याची तरी आपण जर थोडी दखल घेतलात तर सर्वांना पाणी पुरेल. स्थानीय नागरिकों का मानना है कि ये बस सेवा आने वाले समय में हजारों यात्रियों के लिए लाभदायक साबित होगी। लोगों को उम्मीद है कि भविष्य में भी क्षेत्र की जनसुविधाओं को लेकर इसी तरह सकारात्मक पहल जारी रहेगी। ब्यूरो रिपोर्ट FS न्यूज़, उल्वे, नवी मुंबई।